वाघेश्वर मंदिर शिळीम पवना धरणाच्या पाणीसाठ्यामध्ये असलेले हे मंदिर उन्हाळ्याच्या काही कालावधीमध्ये ज्यावेळेस पाणीसाठा कमी होतो त्यावेळेस हे पाण्याबाहेर येते आणि दर्शनासाठी खुले होते। हे मंदिर आज आपण बघत आहोत। हा पवना धरणाचा पाणीसाठा आणि हा तुंगगड आहे आणि इकडे बाजूला मोरगिरी आहे आणि इकडे लोणावळ्याचा परिसर आहे। इथून गाड्या इथपर्यंत येऊ शकतात पार्किंगमध्ये। हा कच्चा तात्पुरता रस्ता असतो। पाणी कमी झाल्यानंतर हा गावकरी तयार करतात मंदिरात येण्यासाठी। गाड्या अगदी थेट येतात। इथून याच्या पलीकडे तामिनी घाट आहे आणि हा पवना धरणाचा जलाशय दिसतो। इकडून आपण पुणे मार्गे येतो। जावण हाडशी वगैरे इकडचे बाजूला आहेत आणि इथे हा समोर दिसतो हा तिकोना गड आहे। तिकोना गडापासून जावण गाव आहे, तिथून खिंडीतून इकडे येता येतं। पवना धरण आणि पवना धरणाच्या काठावर असलेले हे दोन परत विसापूर आणि लोहगड हे सुद्धा इथून दिसतात। धरणाच्या पाण्याची पातळी कमी असेपर्यंत या मंदिराचे दर्शन होते। अतिशय प्राचीन असं हे मंदिर आहे। पांडवकालीन मंदिर असं म्हणतात। शंकराचं मंदिर आहे। पुण्यापासून साधारणतः 1.5 तासाच्या प्रवासाने आपण इथे पोहोचू शकतो।